नमस्कार मंडळी, मी श्रेया आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यूट्यूबची नवीन अपडेट, जी तुम्हाला होप माहिती असेल, पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत सगळ्यांसोबत ही अपडेट शेअर करावी, म्हणून मी आज तुमच्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे की 15 जुलैला कोणाचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे की नाही। ही बिग अपडेट दिलेली आहे की 15 जुलैपासून सगळ्यांचे चॅनल चेकिंग होणार आहेत आणि त्याच्यामध्ये माझं सुद्धा चॅनल असू शकतं किंवा तुमचं सुद्धा चॅनल असू शकतं। तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कुठले कंटेंट तुम्ही बनवले पाहिजे आणि कुठले कंटेंट तुम्ही नाही बनवले पाहिजे, तर कुठलं चॅनल मॉनिटाईज होणार आणि कुठचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे, तर या सगळ्या टॉपिक घेऊन आलेली आहे मी आज। आणि स्पेशली ही 15 जुलैपासून स्ट्रिक्टली अपडेट आलेली आहे यूट्यूबची। तर तुम्ही सगळ्यात आधी ही अपडेट ऐकायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या। तर मी सुद्धा एक क्रिएटर आहे, तर मला वाटलं की मी तुमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर कराव्या ज्या मला आतापर्यंत मला सुद्धा कळून आलेले आहेत। सो मी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। तर सुरू करूया आपण की कुठलं चॅनल मॉनिटाईज होणार आणि कुठचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही, होईल आणि नाही हे। तर आपण कुठलं चॅनल मॉनिटाईज होणार नाही या टॉपिकवरती आधी बोलून घेऊया। तर चॅनल ज्यांचं एआय थ्रू असेल, म्हणजे ज्यांनी कोणाचं एआय थ्रू व्हिडिओ बनवलेला असेल किंवा व्हिडिओ तुम्ही तुमच्या चॅनलवरती अपलोड करत आहात आणि नंतर तुम्ही त्याचं बॅक व्हॉइस देत आहात, तुमचा फेस दिसत नाहीये, तुमची काहीच क्रिएटिव्हिटी दिसत नाहीये त्याच्यामध्ये, तर ते चॅनल मॉनिटाईज होणार नाही। एआयचे पिक्चर्स, एआयचा व्हॉइस, एआयचे कार्टून व्हिडिओज किंवा अनेक असे व्हिडिओज वगैरे असतील तर ते मॉनिटाईज होणार नाही। जर तुम्हाला एआयचे व्हिडिओज अपलोड करायचे असतील तर तुम्हाला तुमचं फेस आणि तुमचा व्हॉइस हा शेवट व्हिडिओ स्टार्ट झाल्यापासून ते व्हिडिओ एंडपर्यंत तुम्हाला कंपल्सरी शो करायचा आहे। जर हे नसेल तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाहीये। तर जर तुम्ही असे व्हिडिओज उचलून टाकत असाल तुमच्या चॅनलवरती तर आता थांबवा, कारण यूट्यूबनी खूप स्ट्रिक्ट निर्णय घेतलेला आहे। कसं झालेलं आहे, बरेच क्रिएटर्स झालेले आहेत आणि मला असं वाटतं आजचा व्हिडिओ तुम्ही सगळे यूट्यूबर आहेत जे आपली जर्नी स्टार्ट केली आहे यूट्यूबमध्ये आणि वाट बघतायत की अरे माझा क्रायटेरिया कंप्लीट कधी होणार। तर आता मी तुम्हाला सांगते, आपला क्रायटेरिया असा आहे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाइम लॉंग व्हिडिओसाठी। शॉर्ट व्हिडिओसाठी आहे 1000 सबस्क्रायबर 10 मिलियन वॉच टाइम। तर तुम्हाला काय करायचं आहे, तर हे तर तुम्हाला कंप्लीट करायचंच आहे। 1000 सबस्क्रायबर 4000 वॉच टाइमचा क्रायटेरिया तर आहे, पण यूट्यूब आता तुम्हाला दुसरा क्रायटेरिया सुद्धा आलेला आहे की तुम्ही कॉपी पेस्ट कंटेंट जर करत असाल एआयच्या थ्रू तर हे चालणार नाहीये। यूट्यूबने डिसाईड केलेलं आहे तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी तुम्ही दाखवा की तुम्ही जो व्हिडिओ बनवत आहात की तो व्हिडिओ तुम्ही कशाबद्दल बनवताय किंवा कोणाचा व्हिडिओ तुम्ही कॉपी केला आहे का, तुम्ही त्यांचा व्हिडिओ टाकताय, स्वतःची थोडी गोष्टी बोलताय, तुमचा बॅक व्हॉइस देतायत आणि त्या व्हिडिओवरती तुमचं सक्सेस होत असेल तर आता तसं होणार नाहीये। तुमच्या मेहनतीवरती फक्त तुमचा अधिकार असणार आहे आणि तुम्ही त्याचे पैसे कमवू शकता। तर या सगळ्या गोष्टी गाईज खरंच डोक्यामध्ये ठेवा आणि तुमची जर्नी पुढे न्या। जे एआय थ्रू व्हिडिओ बनवलेले अपलोड करत असतील तर ते आत्ताच थांबवा, कारण ते चॅनल मॉनिटाईज होणार नाहीये। सो असं काहीही करू नका। आता मी तुम्हाला सांगते कुठचे चॅनल मॉनिटाईज होणार आहेत। तर चॅनल ते मॉनिटाईज होणार आहे एज्युकेशनवरती जे कोणी व्हिडिओज बनवत असतील तर ते चॅनल मॉनिटाईज होईल। दुसरं कोणी एंटरटेनमेंट किंवा कॉमेडीचे व्हिडिओज बनवत असाल तर ते चॅनल मॉनिटाईज होणार आहे। आता एज्युकेशनचं म्हटलं की आपल्याला कुठली तरी इन्फॉर्मेशन भेटते, म्हणजे यूट्यूब आता हे बघणार आहे की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये स्वतःचे किती एफर्ट्स टाकतात, तर त्या एफर्ट्सनी बघूनच यूट्यूब तुमचं चॅनल फॉरवर्ड नेणार आहे। दॅट मीन्स गोज टू मॉनिटायझेशन। आणि सगळ्यात मोठी बॉम्ब आता असे आहे की ज्यांनी कोणी पण ना आधी जे लोक आहेत त्यांचं चॅनल मॉनिटाईज झालं होतं एआयच्या व्हिडिओ वगैरे टाकून, तर आता त्यांचं चॅनल सुद्धा डिॲक्टिवेट केलं जाणार आहे। सो ही बिगेस्ट अपडेट आहे। तर घाबरू नका गाईज, असं होणारच आहे, घाबरू नका। मी सुद्धा नाही घाबरली, पण एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, एआयचं कंटेंट करू नका। जर एआयचे व्हिडिओज अपलोड करत असाल तर स्वतःचा फेस, स्वतःचा व्हॉइस व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत तुम्हाला दाखवायचं आहे, नाहीतर हे चॅनल मॉनिटाईज होणार नाही। मॉनिटाईज तेच होणार की तुम्ही तुमचे स्वतःचे एफर्ट्स किती दाखवताय, तुम्ही स्वतःचे नीड्स किती दाखवताय। असं नाहीये की कोणाचा व्हिडिओ उचलला आणि टाकला स्क्रीनवरती आणि मग आपण त्याचे कॉमेडी व्हिडिओ घेणार आणि टाकणार आणि असं काहीतरी व्हॉइस त्याच्यामध्ये टाकायचं।
बघा व्हिडिओ घ्या तुम्ही कॉमेडीचा, फक्त ऍक्टिंग स्वतःची दाखवा, स्वतःला एक्सप्लोर करा की मी काय आहे. म्हणजे युट्यूबला असं वाटलं पाहिजे की तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी किती आहे. तर युट्यूब आता या सगळ्या गोष्टी बघणार आहे. सो AI चे व्हिडिओज चालणार नाही आहेत. त्याच्यानंतर कुठलंही म्युझिक उचलून टाकायचं, कुठचेही पिक्चर्स उचलून टाकायचे. आजकाल एक नवीन रील सुरू झालेली आहे की लोक व्हिडिओ टाकतात आणि ती अशी स्क्रोल होत जाते. तेही चालणार नाहीये. ते इंस्टाग्राम आणि फेसबुकवर चालतं, इथे चालणार नाहीये. युट्यूबने आता बिग अपडेट दिलेली आहे 15 जुलैपासून. आपण जेवढे क्रिएटर्स आहोत, आधी मोठे क्रिएटर असो की छोटे क्रिएटर असो, तर त्यांचे सगळ्यांचे चॅनल चेकिंग होणार आहे. तर या गोष्टीपासून वाचायचं असेल तर आतापासून तुमची जर्नी अशी चालू करा जी तुमचं स्वतःचं कंटेंट असलं पाहिजे. समोरच्याला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह असे व्हिडिओज बनवा की समोरच्याला काही शिकता आलं पाहिजे त्याच्यामधनं. आणि बस तर या सगळा हा जो न्यूज आलेली आहे ही खूपच धक्केदायक न्यूज आहे. म्हणजे धक्का लागण्यासारखीच आहे जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी. मला सुद्धा आधी असा धक्का लागला, पण मी विचार केला नाही. आपली जर्नी आपण कधीच सोडायची नाही. असंच काम करत राहा आणि असंच तुमचं 100% व्हिडिओमध्ये द्यायचं आहे तुम्हाला. तर या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत करत तुम्हाला सगळ्यांना एकच सांगणार आहे पुन्हा एकदा की हा जो माझा व्हिडिओ आहे तुम्ही बऱ्याच लोकांना शेअर करा. चे चॅनल जे आहेत मेन पॉईंट्स असे पण आहेत जी AI चा व्हिडिओ तर झाला, त्याच्यानंतर तुम्ही स्पॅम कंटेंट, रिप्रेझेंटेटिव्ह कंटेंट किंवा स्पॅम या सगळ्या गोष्टी क्रिएटिंग तुम्ही केलेलं असेल तर तेही चालणार नाही. आत्ताच्या आत्ता थांबवा या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात काहीतरी करायचं आहे म्हणून या स्पेसला तुम्ही आलेला आहात यूट्यूबवरती. तर मला असं वाटतं हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे मी तुम्हाला. तर प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोचवा जे क्रिएटर आहेत, जे खरंच खूप हार्डवर्क करत आहेत त्यांच्या इकडे. प्लीज AI चे व्हॉइस व्हिडिओज या सगळ्या गोष्टी करू नका, कारण या सगळ्या गोष्टी खरंच खूप युजफुल नाही आहेत. आणि तुम्हाला म्हणजे दुसरं कोणाचं टेक्स्ट तुम्ही टाकताय, टेक्स्ट टाकलेलं असतं, नंतर तुम्ही ते टेक्स्टचा म्हणजे व्हॉइस देताय मागणं, तेही चालणार नाही आहे. त्या सगळ्या गोष्टी आता तुम्हाला अवॉइड करायला लागणार आहेत. तर व्हिडिओज कुठले मॉनिटायझेशन होणार आहेत, एज्युकेशनल असणार आहे, त्याच्यानंतर तुमचं कॉमेडी म्हणा, एंटरटेनमेंट म्हणा, रेसिपी म्हणा, तुमचा स्वतःचा फेस, तुमचं स्वतःचं व्हॉइस हे तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत शो करायला लागेल. यूट्यूब आता हे बघणार आहे की क्रिएटर स्वतःचे एफर्ट्स किती दाखवतो आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडली असेल, अशी काहीच इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि काही डाऊट असेल तर नक्कीच कमेंट करा.